नमस्कार मंडळी. नातं असतं नातं नसतं असाच एक विचार जात होता. कारण काय झालं, ह्या सकाळपासून जरा विचारांची धाराच वेगळी व्हायला लागली. हा विचार लिहावा का न लिहावा असं मनात असतानाच वाटलं की हा काळाचा विषय आहे. आपण लिहिण्याचा प्रयत्न करू, चिंतनाचा प्रयत्न करू. काळाची गती न्यारी असते, त्याच्यापुढे देवादिकांनाही माघार घ्यावी लागते. रामकृष्णापासून ते अगदी सामान्य जीवापर्यंत या काळाच्या आघाताला सामोरं जावंच लागतं. कारण काळ हाच आपल्या जीवनाचे खरे सत्य आहे. मी अनेक वेळा अशा प्रसंगास जेव्हा जेव्हा सामोरा जातो तेव्हा एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते आणि तीच गोष्ट मला तुमच्याबरोबर शेअर करावीशी वाटते आहे. काय होतं, आपला आप्त अर्थात आपली आई, बाबा, बायको, मुलगा वा इतर स्नेही मंडळी कोणी असो, त्यांना एक नाव असतं. त्या नावानेच आपलं त्यांच्याशी अतूट नातं जोडलं जातं. कारण ती ओळख असते त्या देहाची. बघा बरं का, हा विचार जरा वेगळ्या पद्धतीने मी मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. अगदी जन्मल्यापासून म्हणजे हॉस्पिटलमध्ये मूल जन्माला आल्यापासून त्याला लगेचच नाव द्यावं लागतं. म्हणजे जगात प्रवेश केल्या त्या जीवाला एक नाव मिळतं. आणि शेवटीसुद्धा अंतिम प्रस्थान करत असताना त्याला त्याच्या नावाचा पास काढावा लागतो. म्हणजे जोपर्यंत देह आहे तोपर्यंत त्याला नाव आहे आणि ते नाव असणं, त्याची आठवण ठेवणं, त्याच नावाने त्याची सगळी कागदपत्र ठेवणं, अगदी वस्तू वापरातल्या म्हणजे माझ्या बाबांची किंवा माझ्या आईची ही वस्तू आहे म्हणून जपणं, हा त्या व्यक्तीचा केलेला आदर असतो. ती खरंच श्रेष्ठ भावना असते. हे सगळं केव्हा करतो माणूस, जेव्हा तो समोर असतो किंवा मग स्मृतीच्या पटलावर गेल्यावर सुद्धा आठवणीसाठी. आपण आठवणीसाठी फोटो ठेवतो. विचार असा आहे, जेव्हा निष्प्राण होतो जीव तेव्हा लगेचच आता बॉडी आणा, बॉडीला ठेवा, बॉडीला जास्त वेळ ठेवू नका. किंवा इव्हन दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये कर्मचारीसुद्धा काल परवापर्यंत ज्या पेशंटला सेवा पुरवत होते तेव्हा काका, दादा अशा शब्दांनी हाक मारणारे, तो जीव गेला की लगेचच त्याला डेड बॉडी असं म्हणायला लागतात. स्मशानातले लोकसुद्धा तेच म्हणताना दिसतात. पण स्मशानातले एक वेळ सोडून देऊ, कारण दररोजच मरे त्याला कोण रडे अशी त्यांची अवस्था असते. पण आपल्या घरातले लोकसुद्धा त्या प्रिय व्यक्तीला तिच्या नावाने न हाका मारता किंवा संबोधता डेड बॉडी असा वाक्प्रचार करताना दिसतात, जो मनाला खूप त्रास देऊन जातो. मनात विचार येतो, नातं जिवंतपणीच असतं का? हालचाल आहे तोपर्यंतच त्याच्या नावाने बोलायचं का? म्हणजे समोर असतं तोपर्यंत ते असतं आणि नसलं की संपतात का त्या नात्याचे बंध? मित्रांनो, आपण देहाने ओळखले जातो, त्याचा आब राखला पाहिजे, एवढाच विचार आहे. जिवंतपणा आणि देहत्यागानंतर त्यातून नात्याचा बंध तुटत नाही. आपण सगळेच जण या पवित्र देव्हाऱ्याला त्याच्या नावानेच समजतो, त्याच्यावरच प्रेम करतो आणि त्याच्यासाठीच जगत असतो. म्हणून काळाने जरी झडप घातली तरी ती आपण स्वीकारतो. पण आपण मात्र देहाची ओळख कायम ठेवूया, त्याचं नातं जपूया, त्याला डेड करू नका. काही जरी झालं तरी तो देवाचा देव्हारा आहे. तेव्हा देव्हाऱ्यातल्या श्रीरामाला त्या जन्मात ज्या नावाने ओळखलं जातो त्याच नावाने त्याला हाक देऊ, त्याचा आदर करू. या अनुरोधाने मला एक सांगावंसं वाटतं की हा वेगळा चिंतनाचा मी भाग घेतला आहे. केवळ हा देहापुरता मर्यादित नाही किंवा देहाच्या नात्यापुरता मर्यादित नाही. तो आहे न दिसणाऱ्या पण असणाऱ्या नात्याविषयी, त्याच्या शोधाविषयी. आपण भागवत वाचतो, म्हणजे मला भागवत वाचताना एक जी कथा आठवली ती आत्ता सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे. ब्रह्मास्त्राच्या प्रयोगामुळे उत्तरेच्या गर्भात असलेला शिशु जो पुढे परीक्षित झाला त्याची ही गोष्ट आहे.
गर्भात या परीक्षिताचं रक्षण एक अंगठा एवढा दिव्य पुरुष करत होता. परीक्षिताचं त्या अलौकिक दिसणाऱ्या तेजरूपाशी नातं जोडलं गेलं. आपला रक्षणकर्ता. परीक्षिताचा जन्म झाला, तो मोठा राज्यकर्ता झाला, पण त्याला आपला रक्षणकर्ता कोण याचं ज्ञान नव्हतं. जेव्हा त्याच्या हातून प्रमाद घडला, तो शापग्रस्त झाला. 7 दिवसात तुझे सर्पदंशातून मरण आहे हे जेव्हा त्याला कळलं, तेव्हा त्याच्या भाग्याने व्यासपुत्र श्री शुकदेव यांच्या मुखारविंदातून त्याला भागवत कथा श्रवण करण्याचा लाभ झाला. या भागवत कथेच्या श्रवणातच त्याला त्याची जन्मकहाणी समजली, त्याचा रक्षणकर्ता कोण हे समजला. सांगायचं तात्पर्य असे आहे, आपल्या प्रत्येक जीवाला नातं ते आशाच न दिसणाऱ्या भगवंताशी जोडलं गेलेलं असतं. आपण त्याचाच तर शोध घेत असतो प्रत्येक जन्मात. जे असतं पण दिसत नसतं तरी ते अतूट असतं ते नातं. तेच तर नातं या देव्हाऱ्याशी जोडलेलं आहे. तेव्हा देह, देव्हारा आणि त्यातला देव आपण ओळखायला शिकूया आणि म्हणूया जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ.